बाबा तुकोबान आपल्या पत्नीला सांगावं, आवडे वैकुंठाला जायचंस, येतेस का ग? कारण तुझा मी स्वीकार केला तेव्हा ब्राह्मणांच्या देखत मी प्रतिज्ञा केलेले धर्मेच अर्थेच कामेच नाती चरामी नाती चरामी नाती चरा. धर्मामध्ये अर्थामध्ये कामामध्ये मी हिची प्रतारणा करणार नाही. धर्मामध्ये हिला सहभागी करून घेईन, अर्थामध्ये घेईन, कामामध्ये सहभागी करून घेईन. नाती चरामी अर्थात धर्म अर्थ काम तीन ठिकाणी. चौथा आहे तो मोक्ष आहे. तिन्ही पुरुषार्थात बरोबर घेतली. आता मोक्षाला जाताना वंचना केली तर काय अर्थ आहे? कोणी म्हणायला नको बिचारीनं जन्मभर तुकोबारांची सेवा केली. यांनी काही उद्योग केले नाहीत, खुशाल डोंगरावर जाऊन बसले. हिनं काबाड कष्ट करावे, जेवणं करावीत आणि ते जेवण पाठीत घालून तुकोबारांना आणून द्यावं. केवढे कष्ट घेतले त्या बाईनी. एवढे कष्ट आपल्यासाठी त्या बाईने घेतली, तिची तर आठवण येणार आहे होती. तिला तर बरोबर न्यायचं होतं. असं लोकांनी म्हणायला नको. पण तुकोबारांना आवडे अगं वैकुंठाला जायचं, येतेस का? चल. आवडीला माहीतच नाही की वैकुंठ म्हणजे नेमकं कुठं आहे. आवडीला वाटलं वैकुंठ म्हणजे होळच्या अलीकडे कुठेतरी आहे वाटतं वैकुंठ. आवडीला वाटलं होळच्या अलीकडे कुठेतरी वैकुंठ आहे. पण आवडीनं असं विचारलं, आवडीनं तुकोबारायांना आवडीनं विचारलं. तिनं त्यांना आवडीनं विचारलं की महाराज तुम्ही वैकुंठाला जायला म्हणताय, संध्याकाळच्या धाराला परत येणं होईल का आपलं?